आघाडीची जोडी फलंदाजाचं नाव कळू द्या, गोलंदाजाचं नाव कळू द्या, आपल्याला विनंती असेल. आयोजन कमिटीकडून ऑफिशियली सूचना येतात. आपल्या ज्या आयडीज आहेत, ज्या ऑफिशियल आयडीज आहेत, कंपल्सरी आपल्याकडे असणं या गरजेचं असेल. खेळाडूंची नावं कळू द्या, आपल्याला विनंती आहे. फलंदाज गोलंदाज प्रमोद आणि मनोज. पहिलाच बॉल स्वर बॉल येतोय. व्हाईट बॉलनी सुरुवात केली. गोलंदाजाचं नाव कळवा. गोलंदाजीसाठी सुनील, कॅचसाठी कॉल. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. नाव मिळेल त्या ठिकाणी. कॅबिला पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी त्या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते. धावा वडला स्कोर कार्ड वरती 2. पॉवर प्लेचं षटक नंबर पहिलं. या बेला आडव्या बॅटने प्रहार जबरदस्त केलाय. उंच मध्ये बॉल जाईल थेट आउट ऑफ दी पार्क. युट 6 षटकार. मनोज यांच्या बॅट मधून काय फटका आला. ऍक्शन रिप्ले मध्ये प्रो लिंक स्पोर्ट्स वरती पाहायला मिळतोय. बॅट मधून परफेक्ट साऊंड बॉल आउट ऑफ दी ग्राउंड. बाहेरच फेकला. बॅटच्या रडार वरती बॉल आला आणि थेट बाहेरच फेकून दिला गेलाय. धावा बनला स्कोर कार्ड वरती तब्बल 8 धावा. 8 वरती वाट मैदानाच्या आत. या बेला आणखीन एक उडवलाय बॉल. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. जजमेंट परफेक्ट आहे. षटकारानंतर विकेट आली आहे. मनोज माघारी परत आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल समाचार घेत असताना विकेट नंबर पहिली मुंबई स्ट्रायकर्स या टीमची. डॉट बॉल त्या ठिकाणी येतोय. धावा बनला स्कोर कार्ड वरती तब्बल 8 धावा.
हा सर्व खेळाडूंना कळवण्यात येत आहे. आत्ता जो सामना चालू आहे यातला जो विनर होणार हा क्वालिफाय होणार आहे. तरी सर्व खेळाडूंनी नोंद घ्या. मुंबई फायटर हा संघ नियमांच्या उल्लंघनाच्या अन्वये डिस्क्वालिफाय करण्यात आलेला आहे आणि हा जो संघ या दोन संघांचा सामना चालू आहे यामधला विनर हा पुढे क्वालिफाय होणार आहे. तरी सर्व संघांनी याची नोंद घ्या. नियमांना पहिले प्राधान्य दिलं जातं, नंतर खेळाडूंना खेळायला पहिले नियम. गोलंदाजचं नाव कळवायचं आहे. अजिंक्य. अजिंक्य चिरके, षटक नंबर दुसरं. पहिला बॉल. एच बी संघाने आपले ओळखपत्र तात्काळ स्टेजवर घेऊन या. त्याचं व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे. तरी सर्व एच बीच्या खेळाडूंनी आपले कर्णधाराकडे आपले ओळखपत्र तात्काळ द्यावे. खेळाडूंना नम्रतेची विनंती असेल, आपल्या ऑफिशियल आयडीज हे आपल्या असणं आणि पण मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असणं फार महत्वाचं असेल. अखू टप्प्याचा बॉल फटका फसलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येत आहेत. आणखीन एक विकेट ती देतीये. संघ ढासवतो, विकेटवर विकेट येत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजय दाखल होत असताना पाहायला मिळतोय. ऑफिशियल आयोजन कमिटीच्या माध्यमातून ज्या ज्या सूचना येत आहेत त्या सूचनांचं आपण पालन करायचं आहे. मुख्य व्यासपीठाच्या लेफ्ट अँड राईट साईडला प्रेक्षक, टू व्हीलर, फोर व्हीलर आपण कोणत्याही आतमध्ये आणायच्या नाही आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थात या विभागातील आणखीन एक दमदार असं व्यक्तिमत्व या स्पर्धेमध्ये, ज्यांनी खुल्या गटातील ऑल इंडिया ओपनच्या स्पर्धेमध्ये आपलं एक यशस्वी आयोजन आपण त्यांचं पार पाडलं. अर्थात या विभागातील आणखीन एक दिलदार आणि रुबाबदार असं व्यक्तिमत्व सचिन भाऊ तळेकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मी साहेबांना विनंती करतो की आपण या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेला अगदी वेळात वेळ काढून आज रविवारच्या आरामाच्या दिवसात अगदी सचिन भाऊ तळेकर साहेबांचं आगमन होत आहे. सर हार्दिक स्वागत साहेब. मुंबई पोलीस प्रीमियर लीग मध्ये एक यशस्वी आयोजक या विभागातील सेव्हन बंगला स्पोर्ट्स फाउंडेशन असोसिएशनच्या माध्यमातून होणाऱ्या अनेक क्रीडा स्पर्धा, अर्थात या स्पर्धेला सातत्यपूर्ण विशेष सहकार्य असणारं असं दिलदार व्यक्तिमत्व आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. या पहिला पुन्हा एकदा आडव्या बॅटने तिथे प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल लच घेतली गेली आहे. दुसऱ्या षटकामध्ये आहे ना
कामगिरी जबरदस्त राहिली आहे अजूनपर्यंत. पाहिजे तशा धावा या बनायला काही मार्ग नाही आहे. मार्ग काही सापडतोय की नाही हा देखील एक मोठा प्रश्न आहे, कारण का 1.5 बॉलचा खेळ अजूनपर्यंत कंप्लीट झालाय. 12 वरती 2 विकेट गेल्यात. शेवटच्या बॉलचा खेळ शेष आहे. या पहिला फटका शेवटच्या बॉल वरती तिथे एक सिंगल अर्जित केली गेली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या 12 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती धावा बनल्या तब्बल फक्त आणि फक्त 13 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. नवीन गोलंदाज भावेश येत असताना पाहायला मिळतोय. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट जितेश जितेंद्र कदम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहिलाच बॉल स्वेअर बॉलर आहे. ओहो हो या बैला पुन्हा एकदा बॉल कट केलाय आणि यस त्या बाजूला अगदी आपण पाहिलं ना या क्रीडा नगरीचा एक अचूक अंदाज. जितेंद्रजी कदम सर यांना आपण पाहतोय गोल स्ट्राईक वरती. आणखीन एक तिथे डॉट बॉल येतोय. जितेंद्रजी कदम या स्पर्धेमध्ये दाखल झाल्यानंतर आहे ना प्रॅक्टिस सेशन वरती त्यांनी जास्तीचा भर दिलाय. चांगले फिटनेस त्या लेवलचं ते क्रिकेट खेळतात. पहिला बॉल स्वर आल्यानंतर फटका जबरदस्त आलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार येतोय. पहिल्या 3 बॉल नंतर स्कोअर कार्ड वरती धावा बनतायत तब्बल 20. यावेळेला फटका फसतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसरा धावेचा प्रयत्न तिथे होत असताना पाहायला मिळतोय. धावा बनतायत स्कोअर कार्ड वरती तब्बल 22 धावा. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीसाठी क्वालिफाय होईल. आयोजन कमिटीकडून तशा सूचना आल्यात. यावेळेला फटका पुन्हा एकदा आणखीन एक जबरदस्त शोक समोरच्या दिशेने. या षटकामधला दुसरा षटकार तिथे येत असताना पाहायला मिळतोय. कटरचा वापर बॉल अगदी टप्प्यात आला आणि टप्प्यामध्येच बाहेर फेकून दिला गेला. धावा बनतायत तब्बल 28 धावा 28 रन्स. आणखीन एक फटका फसलाय की काय. क्षेत्ररक्षक येतात वेगाने. तिथे झेल टिपला जातोय. विकेट या ठिकाणी येते. षटक संपलंय. 3 षटक संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती धावा बनतायत तब्बल पहिल्या 18 बॉल मध्ये 28 धावा. त्यानंतर 2 ओव्हरचा खेळ शेष आहे.
गोलंदाजाचं नाव कळवा. भावेश. गोलंदाज ट्रॅकवरती भावेश दाखल होत असताना पाहायला मिळतात. 28 पहिल्या 3 षटक समाप्तीनंतर पाहायला मिळतात. येणारा 2 ओव्हरचा खेळ आणखी शेष आहे. शेवटच्या 2 षटकांचा खेळ शेष. 2 ओव्हर्स 2 षटकांमध्ये आणखीन किती धावा बनतात त्या पाहायला जातील. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट. पहिलाच बॉल आडव्या बॅटने पुल केलाय. दुसरा धावायचा प्रयत्न तिथे केला जातोय. 2 तर आला. तिसरी धाव धावून पूर्ण केली गेली आहे. 3 धावा येतात. बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये गेलाय की काय पाहिलं जाईल. 2 धावा. ओके 2 धावा त्या ठिकाणी मिळतात. स्कोर कार्ड वरती धावा बनतात 30. पहिल्या बॉल मध्ये पूल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. अंतिम दिवस या स्पर्धेचा. या बैला पुन्हा एकदा दुसरा बॉल वरती भावेशचा फटका जबरदस्त खेळ आहे. 1 तर आली आहे. दुसरे प्रयत्न पुन्हा एकदा केला जातोय. या बैला पुन्हा एकदा 2 धावा. 2 धावा आल्यात. दोन धावा स्कोर कार्ड वरती धावा बनतायत तब्बल 32. चौथ्या षटकाचा खेळ. पुन्हा एकदा स्टेप आउट करून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. 2 धावा तिथे धावून पुन्हा एकदा पूर्ण केल्या जातात. अशी मागच्या मॅच मध्ये एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली. एका षटकामध्ये 3 धावा ते खर्च केल्या होत्या भावेशने. आणि आता फलंदाजांनी गोलंदाजाचा अचूक टप्पा ओळखला एवढं नक्की. 34 वरती 3 आहेत. मुंबई पोलीस चषक, मुंबई पोलीस प्रीमियर लीग आपण पाहतोय दुपारचं सत्र या स्पर्धेचं. यावेळेला पुन्हा एकदा हा प्रकार बॉल. सिंगल धाव त्या ठिकाणी अर्जित करण्याचा प्रयत्न तिथे केला जातोय. धावा बनतायत स्कोर कार्ड वरती तब्बल 35 धावा. 35 रन ऑन अ बोर्ड. चौथ्या षटकातला उर्वरित 2 बॉलचा अजूनही खेळ शेष आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय तिथे एकदा मिळतीये. सिंगलच धाव आली आहे. इकडे धावेच्या मदतीने धावा बनतात तब्बल 36. शेवटच्या बॉलचा खेळ शेष. एक मंत्र असा सामना. अजून एका षटकाचा खेळ शेष आहे. त्या षटकामध्ये आणखीन किती बनतात कारण का सकाळच्या पहिल्या मॅच मध्ये 42 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. शेवटचा बॉल ड्राईव्ह तर केलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. बॉल स्टॉप करतायत. एक सिंगल आली आहे.
एकेरीच्या मदतीने षटक संपलंय. एंड ऑफ द फोर्थ ओव्हर. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर पहिल्या 24 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती धावा बनल्या 37. शेवटच्या एका षटकाचा खेळ शेष. शेवटचे षटक लास्ट ओव्हर यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज नाव पुन्हा एकदा जितेंद्र कदम मैदानाच्या आतमध्ये शेवटचे षटक हाताळण्यासाठी येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल एक लाऊड अपील. या पहिला पुन्हा एकदा पाठच्या बाजूने मारलेला फटका. बॉल जाईल बाउंड्रीच्या दिशेने. 4 धावा चौकार. या चौकाराच्या मदतीने 4 धावा ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. स्कोर कार्ड वरती धावा बनतायत. तब्बल 42 धावा. या पहिला पुन्हा एकदा डॉट बॉल तर आलाय. गली रिजन मध्ये बॉल जातोय. सिंगल धाव पुन्हा एकदा त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एकेरी धावेच्या मदतीने धावा बनतात स्कोर कार्ड वरती. तब्बल 43 धावा, 43 रन्स. शेवटच्या षटकातल्या उर्वरित काही बॉलचा खेळ शेष आहे. पुन्हा एकदा कॅच साठी कॉल. जजमेंट परफेक्ट नाहीये. बॉल जाईल बाउंड्रीच्या दिशेने. चार धावा चौकार येतोय. धावा बनला स्कोर कार्ड वरती. तब्बल 47 धावा, 47 रन. शेवटचा बॉल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात. धाव मिळते 1. 48 बनल्यात. महत्वपूर्ण सामना या स्पर्धेतला. 48 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल ड्राईव्ह केला आडव्या बॅटने. 1 कंप्लीट केली आहे. दुसरे प्रयत्न बॉल फेकी केला जाईल स्ट्राईक वरती. रन आउट चान्स. तिथे विकेट येते. धाव बनतात 49 आणि अर्धशतक संघाचं बनतंय. अर्थात 50 धावा या करायच्या आहेत. डीबी मार्ग या टीमला. तीस बॉल मध्ये 50 धावांची आवश्यकता आहे.
या मॅच मध्ये गोलंदाजीसाठी मनोज आघाडीचे 2 बॅटर पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजचे नाव कळवा. पहिलाच बॉल हा ट्रॅकर आडव्या बॅटने तिथे प्रहार केला होता, परंतु पहिल्या बॉल मध्ये विकेट घेण्याचा कारनामा. डिसिजन काय? सेलिब्रेशन तर केलं, परंतु कारण का षटकार तिथे दिला गेला, आधी विकेटचं सेलिब्रेशन केलं गेलं. नेक्स्ट मॅचचा टॉस तिथे केला जातोय. सचिनजी तळेकर साहेब यांच्या हस्ते टॉस केला होतोय. दुपारच्या सत्रातील महत्वपूर्ण सामना. SB इन द टॉस डिसिजन येईल लगेचच. यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने पंचांना वेळच घेऊ दिला नाहीये संदीप शिंदे. इतक्या वेगाने बॉल आला ना, त्यांना त्या मुवमेंटच करता आले नाहीये. थोडासा रिलीज स्प्रे आता त्यांना अवेलेबल करून द्यावा लागेल. SB2 टॉस विन झालाय नेक्स्ट मॅचचा. इन ऍक्शन मध्ये आपल्याला पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. तिथे आता बॉल पाठीमागे चाललाय निघून. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. व्हाईट प्लस 4 टोटल धावा मिळतात 5. गडवरती 12 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. या वेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार जबरदस्त केलाय. पॉवर प्लेच्या षटक्यामध्ये पॉवरफुल समाचार. षटकार स्कोर कार्डवरती अजूनपर्यंत धावा बनल्या त्या 18 धावा. आणखीन एक उडवलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत, तिथे आहेत. कॅच टिपली जातीये. पहिली विकेट 18 या धाव संख्येवरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतीये.
धावा बनतात स्कोर कार्ड वरती तब्बल 18. यावेळेला पुन्हा एक आडव्या बॅटने प्रहार केलाय 38 सर्कलच्या आतमध्ये बॉल तिथे पहिल्या अटेम्प्ट मध्ये कलेक्ट केला असता रनआउटचा चान्स कुठे ना कुठे ते थोडा असता. सिंगल पुन्हा एकदा अर्जित केली जाते. प्रोलिंग स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवरती अनेक प्रेक्षक वर्ग आपल्यासोबत जोडले गेले तर साऱ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आणखीन एक लोअर फुल टॉस बॉल फटका पाहिजे असा बॅटच्या रडारवर आलेला नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव त्या ठिकाणी आली आहे. वॉटर बॉटल पंचांना थोडंसं पाणी पोचवायचं आपल्याला विनंती असेल. त्यातल्या त्यात अगदी आपण पाहिलं पहिल्या पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर धाव बनला स्कोर कार्ड वरती तब्बल 20 धावा 20 रन ऑन अ बोर्ड. गोलंदाजी ट्रॅकवरती अविनाश येत असताना पाहायला मिळतात. पन्नास धावा करायच्या आहेत पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात 18 बनल्यात. येणाऱ्या अजून 4 षटकांचा खेळ शेष आहे. दुसऱ्या षटकातला पहिला बॉल पहिलाच बॉल एक चांगल्या प्रकारे कटरचा वापर होतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती अविनाश षटक नंबर दुसरं घेऊन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आडव्या बॅटने पुन्हा एकदा प्रहार केलाय तिथे सिंगल अर्जित केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 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 त्या ठिकाणी केला गेलाय तोही यशस्वी होत असताना पाहायला मिळतोय. 2 धावा त्या ठिकाणी आल्या दुहेरी धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती एकूण धावा बनतायत तब्बल 22 धावा 22 रन्स 50 करायच्या आहेत 22 बनल्यात. आडव्या बॅटने पुन्हा एकदा प्रहार त्या ठिकाणी केलाय. बॉल जाईल पाउंडरच्या दिशेने 4 धावा चौकार 26 बनतात या चौकाराच्या मदतीने. आता फक्त आवश्यकता आहे ती 24 धावांची सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा 2 धावा
त्या ठिकाणी मिळतात त्वरित धावेच्या मदतीने नाव संकेत पुन्हा एकदा भर होते. नावा बनतात स्कोर कार्ड वरती 28 अजूनही 22 आवश्यकता. 22 धावांची आवश्यकता आहे अजूनही. इथून पुढे ती जर विचार केला तर स्विच हिटचा प्रयत्न रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. एक सिंगल आली आहे. षटक संपलाय. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती एकूण धावा बनतात तब्बल 29. 18 बॉल मध्ये 21 ची आवश्यकता आहे. 18 बॉल 31 ची आवश्यकता. यानंतर गोलंदाजी ट्रॅक वरती सचिन पुन्हा एकदा दाखल होत आहेत. या वेळेला पहिलाच बॉल उंच हवेमध्ये पुन्हा एकदा अगदी दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी केलंय. नैसर्गिक अडथळा येतोय जरूर. 2 धावा राऊंड पूर्ण केल्या. तिसरा प्रयत्न केला जातोय. 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. धाव बनतात स्कोर कार्ड वरती 32. आता करायचे 17 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 18 धावा. या वेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार जबरदस्त आहे. बॉल पुन्हा एकदा कुठे ना कुठेतरी थांबवलं होतं. स्टॉप केला जातोय. 2 धावा त्या ठिकाणी आला मिळतील दुहेरी धाव्याच्या मदतीने. स्कोर कार्ड वरती धाव बनतात 34. 16 बॉल मध्ये 16 धावा. या वेळेला आडव्या बॅटने पुन्हा एकदा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी. विकेट येते. तिसऱ्या बॉल मध्ये विकेट. स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात तब्बल 34 धावा. 16 ची आवश्यकता आहे जुनी. 15 बॉल 16 धावा. फलंदाजाचं नाव कळवायचं. प्रवीण. 15 बॉल 16 ची आवश्यकता. लोअर फुल टॉस. हाईट फॅक्टर त्या ठिकाणी चेक केला जातोय काय पाहिलं जाईल. 2 धावा त्या ठिकाणी राऊंड पूर्ण केल्या जातात. धावा बनला स्कोर कार्ड वरती तब्बल 36. 36 रन. 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 36 रन.
सिंगल डबल वरती इथून पुढे जास्तीचा भर देण्याचं काम पुन्हा एकदा तिथे केला जातोय. खेळाडू मात्र त्या ठिकाणी होतात ते बाद. पुन्हा एकदा त्या ठिकाणी डॉट बॉल येतोय. षटक संपलंय. पहिल्या 3 षटक समाप्तीनंतर धावा बंटाय स्कोर कार्ड वरती 37 आता करायचे आहेत. 12 बॉल मध्ये 13 धावा. 12 बॉल मध्ये 13 ची आवश्यकता आहे. करायचे त्याच्यामुळे थोडंसं कोऑपरेट करा. ची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल तिथे स्क्वेअर बॉल येतोय. व्हाईट बॉल येतोय. धावा बनतात स्कोर कार्ड वरती 38. 12 बॉल मध्ये 12 ची आवश्यकता.
फटका जबरदस्त येतोय, धावा मिळतात त्या 4. 11 बॉल मध्ये 8ची आवश्यकता आहे. 11 बॉल 8ची आवश्यकता. आणखीन गाडव्या बॅटने तिथे प्रहार पाहायला मिळतोय. एक सिंगल आली आहे आणि हा देखील बॉल सलग 2 बॉल मध्ये 2 चौकार. 4 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन. आपल्याला संघ खेळताना पाहायला मिळतील, खेळाडू खेळताना त्यांचं दमदार आयोजन राहिलं, दमदार प्रदर्शन यांनी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. अर्थात अतुलजी कापसे सर, त्यातल्या त्यात काळराम नवळे, तानाजी सुतार इन ऍक्शन मध्ये. कालपर्यंत अजूनपर्यंत सगळ्यांचा परफॉर्मन्स बघितला, आता त्यांचा परफॉर्मन्स बघण्याची वेळ आली आहे. आणि या वेळेला सामना तिथे संपवलाय 3 बॉल मध्ये 3 चौका ठोकून. 50 धावा चेस केल्या गेल्यात.